नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हाला सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सगळ्यांचं पूजाची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि सकाळची मस्त अशी प्रसन्न अशी वेळ होती आणि भगवान भास्करांचं छान सुंदर असं दर्शन झालं आणि हात जोडवून भगवान भास्करांना सुंदर अशी सुरुवात केली. ओम जपा कुसुम संकाशम काश्यपेयं महाद्युतीं तमोरी सर्व पापघ्नं प्रणतोस्मी दिवाकरम. सुंदर हा मंत्र म्हणून मस्त हात जोडले आणि माझ्या घरी भगवान भास्करांचं पहिलं सूर्यकिरण या सुंदर अशा कृष्णाच्या मूर्तीवरती पडतं आणि हे इतकं बघायला सुंदर वाटतं ना. आणि सगळ्या घरामध्ये हा प्रकाश पूर्ण असा फैललेला असतो आणि इतकी सकारात्मकता वाटते ना. आणि मी स्पेशली हे असे पडदे पूर्ण बाजूला करते जेणेकरून छान भगवान कृष्ण असा आशीर्वाद देण्यासारखं मला हे असं मस्त वाटतं. आणि सकाळ झाली की कामांची सुरुवात पण तशीच चालू होते. तर छानपैकी मस्त स्वच्छ असं घर करून घेतलं आणि जेवढे पटापट सकाळचे हे जे आपले कामं असतात ना हे झाले ना की मग आपण थोडं निवांत होतो, नाही तर मग आपल्याला पूर्ण त्यातच राहावं लागतं. तर पटापट मस्त सकाळी स्वच्छ असं झाडून घेतलं आणि झाडल्यानंतर पुसून घेतलं. आणि खरंच आपल्याला कामं न खूप कमी वाटतात, पण मग ते करायला गेलं की जरा जास्त कळतं. आणि मग छान मस्त आंघोळ केली, इथे देवपूजा केली. देवपूजा तुम्ही बघू शकता. आणि जसं मी आधी सांगितलं की माझ्या घरातला अत्यंत आवडता जर कुठला भाग असेल तर तो हा. मी इथे तासनतास बसू शकते. तर मस्तपैकी देवपूजा केल्यानंतर छान सगळ्या घरामध्ये मस्त धूप दीप सगळं फिरवलं आणि जी नित्यसेवा आहे रोजची ती नित्यसेवा केली. आणि मस्त इथे स्वामींचा सुंदर असा मंत्र म्हटला. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. छान सुंदर मस्त देवपूजा झाल्यानंतर मी जरा डीमार्टला गेले होते आणि डीमार्टमध्ये ब्युटी रिलेटेड इतके छान छान प्रोडक्ट आलेले आहेत ना. आधी डीमार्टवाले ग्रॉसरी आणि हे असंच ठेवायचे, पण आता आपल्या ब्युटी प्रोडक्टकडे सुद्धा ते वळलेले आहेत. आणि ही आरसे इतकी सुंदर सुंदर होते ना. ब्युटी ब्लेंडर, छान क्लचर. आधीच्या ब्लॉगमध्ये मी काय काय तिथून खरेदी केली ना ते सगळं दाखवलं मी. हा जो पूर्ण एरिया होता हा किड्सचा होता. छानपैकी मस्त मुलांना उपयोगी येणारे असे या ठिकाणी सगळ्या वस्तू होत्या. तर मला जे सामान घ्यायचं होतं ते सामान घेतलं मी आणि त्यानंतर घरी आले. छानपैकी मस्त संध्याकाळची वेळ होती. मस्त सगळीकडे असे लाईट लावून घेतलेत, कारण कसं आहे ना, लाईट लावलं की घरामध्ये प्रसन्न असं वाटतं. आणि संध्याकाळ व्हायची होती तर म्हटलं थोडं झाडताना एक वेळ छान मस्त अशी गाणी लावून दिली. तसं तर संध्याकाळ माझी ही भक्तिगीतं किंवा मंत्र यांनीच होते, पण आज थोडा माझा आज लवकर झाडझूड करायला बसली तर छान थोडे 90मधले 70मधले असे गीतं ऐकले या ठिकाणी मी. आणि खरंच किती सुंदर गीतं आहेत ना. असं वाटतं विचार केला ना की आपण त्या इरामध्ये जाऊन पोचतो. आणि आधी तर एवढ्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, पण ना यूट्यूब नव्हतं, माहिती नव्हतं. फक्त साधा एंटिना असायचा दूरदर्शनचा आणि दर रविवारी मस्त छायागीत आणि दर बुधवारी चित्रगीत असं यायचं आणि त्याच्यावरच गाणे ऐकायचो लहानपणी. पण आता छान सगळं आधुनिकीकरण झालं, जमाना बदललेला आहे आणि आजकाल ह्या गोष्टी फार सोप्या झालेल्या आहेत बघायलासुद्धा करायलासुद्धा. तर इथे मी मस्त जी माझी गाण्याची आवड आहे ती तर अशी कला आहे ना ही खरंच, की आपण काम करता करता सुद्धा हे सगळं असं मस्त एन्जॉय करू शकतो. तर मस्त या ठिकाणी संध्याकाळची वेळ झाल्यानंतर पूर्ण मस्त झाडून काढलं आणि हा जो कार्पेट आहे हा व्यवस्थित टाकून घेतला
आणि हा इथे टाकलेला असलं ना मग आपण खालीसुद्धा बसू शकतो. खालचा हा जो खालची जी टाईल्स आहे ना ती थंडी लागत नाही आणि मग बसायला पण मस्त वाटतं. तर संध्याकाळी खरंच जिकडे तिकडे बघावं असं प्रसन्न वाटतं. तर हे सगळं थोडं आवरला, तिथला पसारा आवरला थोडा आणि ग्लास असल्यामुळं थोडंसं त्याला पूसपास करतच राहावं लागतं, कारण कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे थोडी धूळ जास्त येते. आणि बाहेर हा असा उजेड होता संध्याकाळ व्हायच्या आधी. तर घर वगैरे सगळं झाडून झाल्यानंतर आज मला झाडांना पाणी द्यायचं होतं, कारण मध्येच पाऊस मध्येच ऊन, तर वातावरण नेमकं कळत नाही आहे की नेमकं काय चालू आहे. तर ऊन जास्त असल्यामुळे ना झाडं एकदम अशी कोरडी झाली, कुंड्या एकदम कोरड्या झाल्या होत्या. तर नळी लावली आणि मस्त सगळ्या झाडांना पाणी टाकलं, सगळ्या झाडांची आंघोळ केली. आणि मध्ये काय झालं ना, ही जी आहे ही नळी 2 नळ्या आहेत, मध्ये त्याला जॉईंट आहे. त्याच्यामुळं मग आधी मी सगळे बकेटनेच पाणी टाकायचे, कारण तेव्हा नळी एकच होती पण ते पुरायचे नाही. मग मी काय करायचे ना, आमच्या इथे कॉर्पोरेशनचं पाणी आहे, तर ते पाणी भरून बकेटीमध्ये ह्या झाडांना मी पाणी घालायचे. तर आता नळी आणली छान लांब, कारण ही हॉलची बाल्कनी आहे आणि एक मास्टर बेडरूमची पण आहे. तर ह्या दोन्ही बाल्कन्यांमध्ये बकेटने पाणी देताना जरा जास्त माझी तगमग व्हायची. तर त्यामुळे मस्त ही अशी नळी आणली आणि ही नळी कमी पडत होती ना, तर तिलाच जॉईंट देण्यासाठी दुसरी पण नळी आणली आहे मी, कारण अंतर जास्त होतं आणि मग तिकडची जी बाल्कनी आहे ती ही एकच नळी कव्हर नव्हती करत. तर एक ही गुलाबी आणि दुसरी मस्त पोपट्या कलरची नळी आणलेली आहे. पण झालं काय ना, मी ही नळी तिकडे मास्टर बेडरूमच्या बाल्कनीमध्ये घेऊन गेली आणि त्याच्यावरती पडलं प्रेशर पडल्यामुळं काय झालं ना, ती नळी मध्येच सटकली. आणि जेव्हा मध्येच सटकली ना, सगळ्या घरात पाणीच पाणी झालं. आणि जसं ते पाणी झालं ना, तर पूर्ण माझं ते सावरण्यातच गेलं. पूर्ण पाणी इथेच जॉईंट चटकला होता आणि ते पूर्ण पाणी मला परत पोछा घेऊन पूर्ण पाणी मला ते असं तिथून काढावं लागलं, कारण हे सगळं फर्निचर आहे. तर मग ते फर्निचर खराब होता कामा नये, तर मला पुन्हा पोछा करावा लागला आणि सगळं पाणी व्यवस्थित ते तिथून काढावं लागलं. आणि असं आज हा एक काम करायला गेली तर हे असे 2-3 कामं माझ्या मस्तकी येऊन ठेपलेले होते. तर थोडंसं अशा घरामध्ये फर्निचर असलं ना, तर ते थोडं पाणी किंवा हे अशी ओलावा जास्त असला ना, तर मग ते फर्निचर असतं आपलं ते सडण्याचे चान्सेस जास्त असतात. तर त्यामुळे मी अतिशय काळजीपूर्वक असं हे जे पाणी आहे ते पाणी मी इथून व्यवस्थित असं साफ करून घेतलं. आणि खरंच एवढं कठीण जात होतं ना ते, कारण पाणी जास्त झालं आणि तिथे जागा कमी होती. पण मग मी पूर्ण ते हा जो मॉप होता याने हा प्रेस करून तिथलं ते अशा प्रकारे पाणी सगळं काढून घेतलं. आणि याच्यातच एवढा वेळ गेला ना माझा की मी काय सांगू. आणि मग छान हे सगळं पाणी आवरल्यानंतर मग दिवे लावणीची वेळ झाली होती आणि मस्त दिवे या ठिकाणी लावून घेतले होते. आणि नंतर माझ्या नित्य जी सेवा आहे माझी त्याला मी सुरुवात केली. आणि छानपैकी मस्त मग माझा अर्धा 1 तास इथेच गेला. मला सकाळी पण देवपूजेला थोडा वेळ लागतो आणि संध्याकाळीसुद्धा दिवे लावल्यानंतर माझी जी नित्यसेवा असते ना, त्याच्यामध्ये माझा भरपूर वेळ जातो. आणि माझं मन कसं ते ह्या सगळ्या गोष्टी करून मस्त प्रसन्न होऊन जातात. मला यामध्ये मी कितीही वेळ राहू शकते. आणि कधी तर असं होतं की नित्यसेवा करताना किंवा कुठलंही पारायण वगैरे करताना ना, मी वेळ विसरून जाते की किती वेळ झाला किती नाही. पण ते असं आहे की सगळं शक्ती देणारी हीच मोठी शक्ती आहे. आणि छान आपण इथे तर मनापासून आपण आपलं मस्तक आणि आपल्या भावना या ठिकाणी झुकवल्या पाहिजे. आणि आपल्या भावनासुद्धा मनातल्या इथे मांडल्या पाहिजे, कारण इथे मांडल्यानं तर त्या मनामधल्या ज्या आपल्या भावना आहे किंवा तो प्रश्न आहे, तर तो प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही. तर असं माझं मन आहे, असं मी मांडते ह्या सगळ्या गोष्टी.
तर छानपैकी आज मस्त माझा दिवस असा गेला आणि थोडी दमछाक झाली, पण असो. तर छान मस्त हा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कॉमेंट्स करायला विसरू नका. तुम्हाला कुठला ब्लॉग आवडला ते पण नक्की सांगा. तर चला पुन्हा भेटूया मस्त नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत